मित्रांनो, जे विद्यार्थी 3 इयर LLB CET देत आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठी येणारे 60 दिवस अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. कारण या 60 दिवसानंतरच तुमचा CETचा पेपर असणार आहे आणि या मिळालेल्या 60 दिवसांमध्ये आपण या CETचं प्रिपरेशन कसं करू शकतो, कशा पद्धतीने, कुठल्या आठवड्यामध्ये तुम्ही काय करायचंय आणि कशा पद्धतीने या स्ट्रॅटेजीचा तुम्ही वापर करून या 60 दिवसांमध्ये 90+ पर्सेंटाइल मिळवणार, या सर्व गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईन मध्ये. मित्रांनो, जसं की आपल्याला माहिती आहे, महाराष्ट्रातल्या टॉपच्या कॉलेजेसमध्ये मग ते GLC मुंबई असेल, ILS पुणे असेल, रिझवी किंवा प्रवीण गांधी असेल, तर अशा कॉलेजेसमध्ये तुम्हाला ऍडमिशन मिळवण्यासाठी 95 to 99 पर्सेंटाइल लागतात आणि हे पर्सेंटाइल्स मिळवण्यासाठी ग्लोबल ऑनलाईनची लाईव्ह बॅच 26 जानेवारी पासून सुरू होत आहे. या बॅचेसमध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस दिले जातात, रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स इथे अवेलेबल असतात, संपूर्ण अभ्यासक्रमाच्या अपडेटेड नोट्स, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि 2000 पेक्षा अधिक MCQ सुद्धा तुम्हाला या बॅच मध्ये दिले जातील. ही बॅच तुमची फक्त एक्झाम होईपर्यंतच नव्हे, तर अगदी एक्झाम झाल्यानंतर तुमच्या ऍडमिशन पर्यंत तुम्हाला गाईड करण्याचं काम करणार आहे. तर बॅचला जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती आत्ताच व्हॉट्सअप करा किंवा प्ले स्टोर वरती जाऊन तिथे ही ग्लोबल ऑनलाईन ऍप मध्ये तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाहूयात की येणाऱ्या 60 दिवसामध्ये आपण या CETचं प्रिपरेशन कसं करू शकतो. जसं की विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे 3 इयर लॉ CET साठी आपल्याला लीगल ॲप्टिट्यूड, जनरल नॉलेज, रिझनिंग आणि इंग्लिश हे 4 विषय स्टडी करायचे असतात. वीक 1 मध्ये तुम्हाला लीगल ॲप्टिट्यूड मधून कॉन्स्टिट्यूशन, प्रिअम्बल, फंडामेंटल राईट्स, DPSP, लीगल टर्म्स अँड मॅक्सिम स्टडी करायचे आहेत. त्यानंतर जनरल नॉलेज, करंट अफेअर्स मधून तुम्हाला इंडियन पॉलिटीवरती फोकस करायचा आहे. त्यामध्ये तुम्हाला पार्ट शेड्यूल आणि पार्लमेंट व्यवस्थित करायचे आहेत. पुढे रिझनिंगचा ज्यावेळेस तुम्ही स्टडी कराल त्यावेळेस सिलोजिझम, ब्लड रिलेशन आणि डायरेक्शन सेन्स हे टॉपिक्स तुम्ही वीक 1 मध्ये करणं एक्सपेक्टेड आहे. तसंच विद्यार्थी मित्रांनो, इंग्लिश विषयामधून तुम्हाला वीक 1 मध्ये टेन्सेस, आर्टिकल्स अँड प्रपोजिशन आणि डेली वोकॅब वरती फोकस करा. डेली तुम्हाला वोकॅबलरीचे 15 वर्ड्स करणं गरजेचं आहे. 5 इयरच्या विद्यार्थ्यांना मॅथमॅटिक्स आहे, तर त्यांनी नंबर्स आणि पर्सेंटेज वरती फोकस करणं गरजेचं आहे. थिअरी स्टडी करत असताना याच आठवड्यामध्ये तुम्हाला 150 MCQ कमीत कमी सॉल्व्ह करणं गरजेचं आहे. कारण फक्त तुम्ही थिअरी स्टडी कराल आणि तुमच्या थिअरीचं ऍप्लिकेशन तुम्ही MCQ मधून करू शकता. त्यासोबतच तुम्हाला सेक्शनल मॉक टेस्ट संडेला देणं गरजेचं आहे. जेवढं तुमचं प्रिपरेशन झालंय, ज्या सेक्शनचं तुमचं प्रिपरेशन झालंय, त्याच्यावरती मॉक टेस्ट द्यायला विसरू नका. पुढे विद्यार्थी मित्रांनो, वीक 2 येईल. या वीक 2 मध्ये तुम्हाला लीगल ॲप्टिट्यूड मधून पार्लमेंट, ज्युडिशरी स्ट्रक्चर आणि लँडमार्क जजमेंट वरती फोकस करायचंय. कारण विद्यार्थी मित्रांनो, याच्यावरती लीगल ॲप्टिट्यूड मध्ये नेहमी प्रश्न विचारले जातात. लँडमार्क जजमेंट मध्ये तुम्हाला प्रिन्सिपल अँड फॅक्ट बेस्ड क्वेश्चन सुद्धा येऊ शकतात किंवा याच्यावरती MCQ सुद्धा विचारले जाऊ शकतात. त्यानंतर जनरल नॉलेज मधून तुम्हाला इंडियन हिस्ट्री, एन्शियंट आणि मिडिवल ही वीक 2 मध्ये करायची आहे. रिझनिंग सेक्शन मधून तुम्ही कोडिंग, डिकोडिंग, सिरीज आणि अनालॉजीज करा. पुढे विद्यार्थी मित्रांनो, इंग्लिश या विषयामधून सेंटेन्स करेक्शन, रीडिंग कॉम्प्रिहेन्शन हे तुम्हाला वीक 2 मध्ये करणं एक्सपेक्टेड आहे. 5 इयरच्या विद्यार्थ्यांनी मॅथ्स मधून रेशिओ अँड प्रपोर्शन, प्रॉफिट अँड लॉस करणं गरजेचं आहे. आता या आठवड्यामध्ये तुम्हाला 180 MCQ कमीत कमी सॉल्व्ह करणं गरजेचं आहे आणि रविवारी तुम्ही एक हाफ लेंथ मॉक टेस्ट सुद्धा देऊ शकता किंवा मग एकापेक्षा जास्त सेक्शनल मॉक टेस्ट देऊ शकता. आता या मॉक टेस्ट दिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला हे प्रश्न सॉल्व्ह करताना किती वेळ लागतोय आणि कुठल्या टॉपिक वरती तुम्ही जास्त फोकस करणं गरजेचं आहे. ज्यावेळेस वीक 3 येईल त्यावेळेस लीगल ॲप्टिट्यूड मधून टॉर्ट्स करा, कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट वरती फोकस करा. कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट मधून इम्पॉर्टंट सेक्शन्स तुम्हाला करायचे आहे. जनरल नॉलेज मधून तुम्ही जिओग्राफी मध्ये फिजिकल जिओग्राफी, रिव्हर्स, क्लायमेट असं स्टॅटिक जनरल नॉलेज तुम्हाला इथे करणं गरजेचं आहे. रिझनिंग मधून तुम्हाला पझल्स वरती फोकस करायचंय आणि इतर काही सोपे टॉपिक्स तुम्ही रिझनिंग मधून या आठवड्यामध्ये फोकस करू शकता. पुढे विद्यार्थी मित्रांनो, वीक 3 मध्ये इंग्लिश या विषयामधून पॅराजम्बल्स, क्लोज टेस्ट करा. 5 इयरच्या विद्यार्थ्यांनी ॲव्हरेजेस, टाइम अँड वर्क वरती फोकस करा. आता या वीक 3 मध्ये तुम्हाला पूर्ण वीक मध्ये कमीत कमी 200 MCQ सॉल्व्ह करणं गरजेचं आहे आणि रविवारी तुम्हाला एक फुल लेंथ मॉक टेस्ट देणं गरजेचं आहे. कारण विद्यार्थी मित्रांनो, बराचसा सिलेबस तुमचा इथे कव्हर झालेला असेल आणि तुम्ही जर आता इथे मॉक टेस्ट दिली तर तुमच्या लक्षात येईल की तुमचं टाइम मॅनेजमेंट कसं आहे आणि केलेला अभ्यास तुम्हाला इथे अप्लाय करता येतोय का. तर ग्लोबल ऑनलाईनच्या लाईव्ह बॅच मध्ये तुम्हाला 10 फुल सिलेबस मॉक टेस्ट दिल्या जातात, जेणेकरून तुम्ही या परीक्षेचं प्रिपरेशन व्यवस्थित करू शकता. पुढे विद्यार्थी मित्रांनो, लीगल ॲप्टिट्यूड मध्ये 4th वीकला तुम्हाला क्रिमिनल लॉचे बेसिक्स करायचे आहे आणि IPC चे इम्पॉर्टंट सेक्शन करायचे आहे. याच्यासोबत तुम्हाला BNS वरती पण फोकस करणं गरजेचं आहे, कारण
काही क्वेश्चन्स हे BNS मधून सुद्धा विचारले जातात. पुढे जनरल नॉलेज मध्ये इंडियन इकॉनॉमी करा, बजेट अँड प्लॅनिंग वरती फोकस करा. रिझनिंग मधून स्टेटमेंट अँड अझम्पशन, स्टेटमेंट अँड कन्क्लुजन वरती फोकस करा. इंग्लिश या विषयामधून ग्रामरची रिव्हिजन तुम्हाला इथे वीक 4 मध्ये करणं गरजेचं आहे. आणि रीडिंग कॉम्प्रिहेन्शनची प्रॅक्टिस इथे करा. आणि ही प्रॅक्टिस करत असताना वेळेकडे लक्ष द्या, किती वेळेमध्ये तुम्हाला रीडिंग कॉम्प्रिहेन्शनचे क्वेश्चन सॉल्व्ह करता येत आहेत. 5 इयरच्या विद्यार्थ्यांनी टाइम स्पीड डिस्टन्स करा. या आठवड्यामध्ये तुम्हाला कमीत कमी 220 MCQ सॉल्व्ह करणं गरजेचं आहे. आणि रविवारी तुम्ही 2 फुल लेंग्थ मॉक टेस्ट द्या. आता विद्यार्थी मित्रांनो, वीक 5 जो येईल तिथे तुम्हाला तुमच्या पूर्ण स्टडीचं कन्सॉलिडेशन करणं गरजेचं आहे. लीगल रिझनिंग मधून पूर्ण कॉन्स्टिट्यूशन तुम्हाला इथे रिवाइज करायचं आहे, टॉट्स करायचे आहेत आणि कॉन्ट्रॅक्टची रिव्हिजन करायची आहे. म्हणजे कंप्लीट या 3 टॉपिकची रिव्हिजन इथे करणं अपेक्षित आहे. जनरल नॉलेज मधून तुम्ही हिस्ट्री आणि जिओग्राफी दोन्ही एकत्र रिवाइज करा, सोबत पॉलिटी पण करा. त्यानंतर वीक 5 मध्ये तुम्हाला डेली 30 लीगल ॲप्टिट्यूडचे MCQ सॉल्व्ह करायचे आणि डेली 30 जनरल नॉलेजचे MCQ इथे सॉल्व्ह करायचे. सोबतच तुम्हाला 2 सेक्शनल मॉक टेस्ट सुद्धा इथे देणं गरजेचं आहे. वीक 6 जो येईल त्याच्यामध्ये तुमचे जे वीक एरियाज असतील त्याच्यावरती फोकस करायचं आहे. ज्या सेक्शनचा अभ्यास तुमचा झालेला नाहीये, जो सेक्शन तुम्हाला अजूनही टफ वाटतोय, त्या सेक्शन वरती इथे फोकस करा. इथे रिझनिंगचे MCQ मिक्स फॉर्मॅट मध्ये सॉल्व्ह करा, ज्याच्यामध्ये मल्टिपल टॉपिक वरचे MCQ तुम्ही इथे सॉल्व्ह करू शकता. इंग्लिश मधून फुल सेक्शनची प्रॅक्टिस तुम्ही करणं इथे अपेक्षित आहे. मॅथ्स मधून डेटा इंटरप्रिटेशन करणं गरजेचं आहे. ज्या विद्यार्थ्यांना 5 इयर लॉ CET द्यायची आहे त्यांच्यासाठी इथे मॅथ्स करणं गरजेचं आहे. आणि फुल लेंग्थ मॉक टेस्ट तुम्हाला इथे 2 देणं गरजेचं असणार आहे. पुढे वीक 7 जो येईल तिथे तुम्हाला एक्झामसाठी रेडी व्हायचंय. जनरल नॉलेज मधून तुम्हाला करंट अफेअर्स, स्कीम्स आणि अवॉर्ड्स वरती फोकस करायचंय. तर विद्यार्थी मित्रांनो, शक्यतो करंट अफेअर्स जे करायचे आहेत ते रेग्युलर करा. त्यासाठी या चॅनलवर करंट अफेअर्सचे रेग्युलर व्हिडिओ मी अपलोड करतच असतो. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, लीगल रिझनिंग मधून तुम्ही मॅक्सिम्स आणि केस बेस्ड क्वेश्चन करा. प्रिन्सिपल आणि फॅक्ट बेस्ड क्वेश्चन तुम्हाला इथे करायचे. त्यानंतर याच आठवड्यामध्ये तुम्हाला 3 फुल लेंग्थ मॉक टेस्ट द्यायच्या आहेत. आणि जिथे जिथे तुमचे एरर होत होते ते एरर्स तुम्हाला इथे रिड्यूस करण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. पुढे विद्यार्थी मित्रांनो, वीक 8 हा फायनल वीक असेल आणि या वीक मध्ये तुम्हाला 2 ते 3 फुल लेंग्थ मॉक टेस्ट द्यायचे आहेत. लीगल मॅक्सिम्स रिवाइज करायचे आहेत, IPC चे सेक्शन रिवाइज करा, मॅथमॅटिक्स मधले फॉर्म्युले रिवाइज करा आणि व्होकॅब्युलरीची तुमची जी लिस्ट बनवली असेल ती तुम्हाला इथे रिवाइज करायची आहे. तर अशा पद्धतीने वीक 8 मध्ये तुम्हाला तुमचा स्टडी कंक्लूड करायचा आहे. इथे तुम्हाला कुठलाही नवीन टॉपिक करायचा नाहीये. जे जुने टॉपिक केलेले आहेत त्यावरती फक्त रिवाइज करणं गरजेचं आहे. पुढे विद्यार्थी मित्रांनो, आता प्रत्येक दिवशी तुम्हाला जर तुमचा टाइम मॅनेज करायचा असेल तर सकाळी 45 मिनिट तुम्ही रिव्हिजन करा. काल जे काही वाचलं आहे ते आज सकाळी 45 मिनिट तुम्हाला इथे रिवाइज करायचं आहे. दुपारी तुम्ही 2 ते 3 तास नवीन टॉपिक करू शकता. संध्याकाळी तुम्ही MCQ प्रॅक्टिस करा आणि त्या MCQचं अनालिसिस करा. रात्री तुम्ही अर्धा तास जिथे तुम्ही एरर करत आहात असे एरर आयडेंटिफाय करण्याचा प्रयत्न करा. आणि व्होकॅब्युलरी रात्री 30 मिनिट तुम्ही करू शकता. याच्यामध्ये तुम्ही लीगल ॲप्टिट्यूडचा स्टडी किती करताय आणि जनरल नॉलेजचा स्टडी किती करताय याच्यावरती तुमचा रँक डिसाइड होणार आहे, कारण हे 2 सब्जेक्ट खूप महत्वाचे आहेत. त्यानंतर जे विद्यार्थी 5 इयर CET देत आहेत त्यांच्यासाठी मॅथमॅटिक्स हा स्कोर वाढवण्यासाठी आहे. त्यामुळे 5 इयरच्या विद्यार्थ्यांना मॅथ्स वरती फोकस करणं गरजेचं आहे. पुढे विद्यार्थी मित्रांनो, मॉक टेस्ट दिल्यानंतर तुमचं चुकतंय कुठं ते पण महत्वाचं आहे. कुठल्या प्रकारचे प्रश्न सॉल्व्ह करताना तुमच्या चुका होत आहेत, कुठल्या प्रश्नाला तुम्हाला प्रमाणापेक्षा जास्त वेळ लागत आहे, या सर्व गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा आणि त्यानुसार तुमचा स्टडी जो आहे तो प्लॅन करा. आता विद्यार्थी मित्रांनो, या स्ट्रॅटेजीमध्ये तुम्ही तुमच्यानुसार बदल करू शकता. तुमच्या गरजेनुसार इथे तुम्ही नवीन टॉपिक्स ऍड करू शकता किंवा टॉपिक्स रिमूव्ह पण करू शकता. तर अशा पद्धतीने साधारणतः तुम्ही जर हा पॅटर्न फॉलो केला, अशा पद्धतीने जर तुम्ही स्टडी केला तर येणाऱ्या 60 दिवसांमध्ये नक्कीच तुम्ही या CET मध्ये चांगल्या पद्धतीने यश मिळवू शकता. आता विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे रजिस्ट्रेशन हे 13 फेब्रुवारी पर्यंत असणार आहे आणि तुमचे हॉल तिकीट परीक्षेपूर्वी 8 ते 10 दिवस मिळतात. 5 इयरची एक्झाम 8 मेला असेल आणि 3 इयरची एक्झाम ही 1 आणि 2 एप्रिलला असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे आता खूपच कमी वेळ, जसं की मी म्हटलंय 60च दिवस शिल्लक आहे. तर या कमी दिवसामध्ये तुम्हाला जर या CETचं कम्प्लीट प्रिपरेशन करायचं असेल तर त्यासाठी ग्लोबल ऑनलाईन पब्लिकेशनचं, थिअरीचं आणि
क्वेश्चन बँकचं बुक आता Amazon वरती आणि तुमच्या जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडे अवेलेबल आहे आणि या बुक मध्ये संपूर्ण सिलेबस कव्हर केलेला असून सोबतच विद्यार्थी मित्रांनो प्रश्नसंचामध्ये तुम्हाला 2600 पेक्षा अधिक प्रश्न इथे प्रॅक्टिससाठी दिलेले आहेत. त्यामध्ये तुम्हाला मागील वर्षाचे ऍक्च्युअल PYQ सुद्धा मिळणार आहेत आणि थिअरीच्या बुक मध्ये सर्व सिलेबस इथे कव्हर केला जाणार आहे. तर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंक वरती जाऊन आजच हे बुक ऑर्डर करा किंवा तुमच्या जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडे याची चौकशी करा. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा. सोबतच विद्यार्थी मित्रांनो एक्झामचं प्रिपरेशन आता तरी सुरू करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.